तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे तो इयत्ता 4थीच्या आपल्या बालमित्रांसाठी आहे की ज्यांची आता येत्या रविवारी स्कॉलरशिपची परीक्षा आहे आणि त्यांच्या जो काही मराठीचा जो भाग आहे त्यातला जो सर्वनाम हा अतिशय एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यावरती काही प्रश्नांची मालिका या ठिकाणी मी आज तुम्हाला इथे घेऊन येणार आहे. तर पाहूया सर्वनाम. तत्पूर्वी काही वाक्य वाचायचे आहेत आपल्याला. बघा, मी परवा येईन यातलं मी, आम्ही खेळत आहोत, आम्ही, तू घरी जा, तुम्ही अभ्यास करा, तो खेळ खेळतो, ती गीत गाते, ते उड्या मारतात, त्या रवंत करतात, हा मुलगा प्रामाणिक आहे, ही माझी पेन आहे, हे त्याचे पुस्तक आहे, ह्या वेगाने धावतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारे, जे पेराल ते उगवेल, ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना दान द्यावे, कोणी कोणास काय म्हणावे, काय ही महागाई, राजू आपणहून अभ्यासाला बसला, गीता स्वतःहून मेहनत केली गीताने. आता ही जी आपण अधोरेखित या ठिकाणी केलेली आहे ती सर्व काय तो, तर ती सर्व सर्वनामे. तर सर्वनामे म्हणजे काय, तर सर्वनामे म्हणजे असा घटक, अशी शब्दाची जात जी आपण नामाऐवजी त्याचा वापर करतो. म्हणजेच नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर या सर्वनाम या आधारित टॉपिकवर आपण काही प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. तर मुळात लक्षात घ्या, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः, ही सगळी सर्वनामे आहेत. सर्वनामांची निश्चित संख्या आपण सांगू शकत नाही. तर बघा, आता यावर आधारित प्रश्न पहिला बघा, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर बघा, त्याने त्याची बॅग घेतली. तर यातला कोणता आहे, तर त्याने. प्रश्न क्रमांक 2, तुम्ही जर आमच्या घरी आलो तर आम्ही कृतार्थ होऊ. या वाक्यात किती सर्वनामे आहेत, तर बघा या वाक्यामध्ये तुम्ही, आम्ही अशी 2 सर्वनामे आहेत. बरोबर. तर पर्याय क्रमांक 1. तर हे जे काही प्रश्न आपण घेऊन येणार आहोत ते तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आता पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रत्येक वाक्यात किती सर्वनाम आले ते शोधून त्याचा पर्याय क्रमांक ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, आपण जे देतो तेच निसर्ग देतो. याच्यामध्ये बघा, आपण, जे आणि तेच हे 3 सर्वनामे या ठिकाणी आहेत आणि 3 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, ज्यांनी त्यांनी आपले स्वतःचे काम स्वतःच करावे. आता याच्यामध्ये बघा, ज्यांनी त्यांनी स्वतःचे, स्वतःच म्हणजे या ठिकाणी हे सारखेच आहे, त्याच्यामुळं दोन्हीपैकी एक घेतलं तरी चालेल. म्हणजे एकूण किती, 1, 2 आणि हे 3 सर्वनामे आहेत. बरोबर. प्रश्न क्रमांक 3, त्याने ठरवले आपण प्रामाणिक वागू. तर बघा, त्याने आणि आपण अशी 2 सर्वनामे या ठिकाणी या वाक्यामध्ये आहेत. तर पुढचा प्रश्न बघा, कोणी कोणाला बोलले तर त्याचे नाव मला सांगा. वाक्य खूप मोठे आहे. कोणी कोणाला बोलले तर त्याचे नाव मला सांगा. याच्यामध्ये बघा, कोणी, कोणाला, त्याचे आणि मला असे एकूण किती येतो या ठिकाणी. मला म्हणजे मी, मला या ठिकाणी 4 आहेत. तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5, स्वतःच निश्चय केले तर सर्व गोष्टी आपण साध्य करू शकतो. तर या वाक्यामध्ये बघा, पहिलं आहे स्वतःच, त्याच्यानंतर आपण. बरोबर. तर अशी किती सर्वनामे आहेत, तर या ठिकाणी 2 सर्वनामे आहेत. आता प्रश्न 2 बघा, पुढील वाक्यातील योग्य सर्वनाम निवडा. योग्य सर्वनाम बघा, टिंब टिंब जगाला आनंद दिला पाहिजे, आपण जगाला आनंद दिला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2, टिंब टिंब सर्व संपत्ती ग्रामपंचायतीला दान दिली, त्याने सर्व संपत्ती ग्रामपंचायतीला दान दिली. प्रश्न क्रमांक 3, टिंब टिंब गाव करील ते
ते राव काय करेल. म्हणजे बघा, तर सहज वाचण्यामधून देखील आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळून जातात. जे गाव करेल ते राव काय करेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4. सीताने टिंब टिंब ते सुंदर गीत गायले. सीताने स्वतः ते सुंदर गीत गायले. प्रश्न क्रमांक 5. टिंब टिंब आपली कामे स्वतः करावीत. म्हणजे आपण आपली कामे स्वतः करावीत. प्रश्न क्रमांक 6. गुप्तहेराला टिंब टिंब माहीत नसते. स्वतः माहीत नसते. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्नच बदलला या ठिकाणी. पुढील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ या ठिकाणी आपल्याला ओळखायचे किंवा रंगवायचे. प्रश्न क्रमांक 1. त्याने त्या सर्वच प्राण्यांची शिकार केली. तर यातलं सर्वनाम कोणतं आहे, तर त्याने. सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. रवी आणि सुहास जे माझे मित्र आहेत ते आले. तर या वाक्यामध्ये जे हे सर्वनाम आहे, पण या ठिकाणी माझे दिलेलं आहे, पण या ठिकाणी आपल्याला जे असं सर्वनाम पाहिजे. बरोबर, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3. कोणालाही बाहेर जाणे अवघड आहे. तर यामध्ये कोणालाही म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. शांती ही प्रेमळ स्वभावाची स्त्री होती. तर बघा, या ठिकाणी ही पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. त्या सापाने त्याच्या अंगावर चपळाईने हल्ला चढवला. तर बघा, याच्यामध्ये कोणता, तर त्या सापाने. त्या पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. गंगा ही पवित्र नदी आहे. तर याच्यामध्ये ही पर्याय क्रमांक 3. आता पुन्हा प्रश्न बदलला या ठिकाणी. पुढील प्रत्येक गटात सर्वनाम असलेला शब्द निवडून त्याचा योग्य पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. आता सर्वनाम असलेला घटक आपल्याला या ठिकाणी निवडायचे. तर बघा, वा, जा, गा हे पर्याय क्रमांक 4. खा, ह्या, पण, आणि. तर या ठिकाणी ह्या. प्रश्न क्रमांक 3. आपण, आज, खा, घी यामध्ये आपण. प्रश्न क्रमांक 4. काल, स्वतः, ये, खान यामध्ये स्वतः. प्रश्न क्रमांक 5. द्या, वे, ते, ची पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. प्या, दान, ज्ञान, कोण यामध्ये कोण. तर या 4 पर्यायापैकी योग्य सर्वनाम या ठिकाणी आपण ओळखलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो बघा. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येते ते शोधून त्याचं पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. प्रश्न क्रमांक 1. आता कपिलला चालवत आहे. आता कपिलला आपण त्याच्याऐवजी काय करू शकतो, आता त्याला चालवत आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2. सिंहाने एकाच झेपेत सावज पकडले. तर त्याने एकाच झेपेत सावज म्हणजे शिकार पकडले. प्रश्न क्रमांक 3. सरपंचाने हात उंचावून अभिवादन केले. सरपंच आदरार्थी म्हणून त्यांनी हात उंचावून अभिवादन केले. प्रश्न क्रमांक 4. उंच पहाडावरून रमेशचा पाय घसरला. तर उंच पहाडावरून त्याचा पाय घसरला. प्रश्न क्रमांक 5. काकांनी त्याचा हात पकडला. तर त्यांनी त्याचा हात पकडला. प्रश्न क्रमांक 6. उंदीर वह्याच्या गठ्ठ्यावर बसले होते. उंदीर वह्याच्या गठ्ठ्यावर बसले होते. तर ते वह्याच्या गठ्ठ्यावर बसले होते. प्रश्न क्रमांक 7. कुत्र्याने चोराला अचूक ओळखले. तर या ठिकाणी त्याने चोराला अचूक ओळखले. प्रश्न क्रमांक 8. गाईचे दूध बालकांसाठी चांगले असते. तर गाईचे आपण स्त्रीलिंगी म्हणून तिचे दूध बालकांसाठी चांगले असते. प्रश्न क्रमांक 9. कपाटात खूप दागिने होते. आता त्यात म्हणजे कपाटात खूप दागिने होते. प्रश्न क्रमांक 10. टेबलाखाली 2 पिल्ले खेळत होती. त्या खाली 2 पिल्ले खेळत होते. तर अशा प्रकारे सर्वनाम या विषयावरती आपण काही प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका.